नमस्कार मित्रांनो, आज 26 एप्रिल. आज संडे आहे आणि आज सुद्धा एपिसोड आला आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना हॅपी संडे. आणि लपंडाव या मालिकेत आज आपण पाहणार आहोत की फायनली फोन रिपेअर होऊन शॉपमधून आलाय आणि कान्हासमोर खूप मोठा खुलासा झालाय की दरीत कोसळून जी बाई पडली होती ती खरी तेजस्विनी आहे आणि यांच्या घरात जी बाई आहे सध्या ती मनस्विनी उर्फ सरकार आहे आणि कान्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलंय. हो मित्रांनो, तर बघूया कसं काय झालं ते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलच्या खऱ्या रिव्ह्यूसाठी, आपल्या आवडत्या मालिकेच्या खऱ्या रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सखी आणि कान्हा दोघे मिळून छान आमरस बनवत असतात. त्यांचा आमरस बनवून आता झाला असतो. कालच्या भागात आपण पाहिलं होतं की सखीने कान्हाचं हळकुंड काढून टाकलंय आणि मा हे सगळं बघत असतात. त्यानंतर मा तिथून निघून जातात आणि आमरस बनवून झाल्यावर आता कान्हा सखीला आमरस टेस्ट करतो. तर सखी इशाऱ्यात सांगते की खूप छान झालंय, खूप टेस्टी. आणि कान्हा सुद्धा इशाऱ्यातच असं थँक्यू म्हणतो आणि दोघे सुद्धा खूप खुश असतात एकत्र. पण लवकरच ही मनस्विनी कान्हा कबीर असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी मुद्दामच विचारते मला आणि म्हणते, कामत ग्रुपमध्ये आणि तुमच्या किर्लोस्कर कंपनीत, त्यामुळे तुम्ही कामत कंपनीचा कुठलाही राग मनात बाळगू नये म्हणून मुद्दाम तुम्हाला आज बोलावून घेतलं. तर मा म्हणतात, नाही नाही, माझ्या मनात राग नाही आहे. हे ऐकून आता ही मनस्विनी अशी फेक स्माइल करते आणि म्हणते, हा तुमच्या मनाचा मोठेपणाच आहे, पण मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे या वयात सुद्धा तुम्ही किर्लोस्कर कंपनी एकटीने सांभाळतायत. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी मुद्दामच हा प्रश्न विचारते मला सगळ्यांसमोर आणि म्हणते, तुम्हाला मुलगा किंवा नातू नाही का हो? तर माझ्या डोळ्यासमोर एकदम त्यांच्या मुलाचा आणि कान्हाच्या वडिलांचा खून येतो. त्यानंतर कान्हाच्या वेदना, अपर्णाला लागलेला खूप मोठा धक्का, हे सगळं आता मला आठवतं. मला त्याचा थोडा त्रास होतो, पण मा आता सांगतात की नाही, मला मुलगा नाही आहे, नातू आहे. आता हे ऐकून मनस्विनी शॉक मध्येच जाते. तिला हे एक्सपेक्टेड नसतं. पण पुढे आता मा सांगतात, पण माझा नातू परदेशात असतो. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, अगं बाई, परदेशी, छान छान. पण हिला सगळं माहिती असतं, तर हिचे एक्सप्रेशन्स, या सरकारचे एक्सप्रेशन्स एकदम चेंज होतात. इथे आता सीन शिफ्ट होतो. जानू आणि किरण आता आले असतात कामत बंगल्यावर आणि सखी आणि कान्हा सुद्धा येतात. आता दाराजवळच हे बोलत बसले असतात. आता सखी तिथेच ओरडू लागते आणि म्हणते, काय हे, किती उशिरा आलात? अरे मी आणि कान्हाने मिळून इतका मस्त आमरस बनवला, मला वाटलं होतं तुम्ही याल, आमचे व्हिडिओज फोटोज काढाल, पण कसलं काय, आता तर नैवेद्य दाखवून सुद्धा झालंय. काय तुम्ही नेहमी लेट येता. त्यावर आता किरण आणि जानू दोघेही गप्प असतात. सखी म्हणते, आणि हे काय, दोघेच आलात? दाभाडे मावशी कुठे आहे? तर आता जानू म्हणते, ते दाभाडे मावशी आणि चाळीतले बरी लोक, उन्हाळ्याची सुट्टी आहे ना, तर गावाला गेले. आणि जानवीचा रिप्लाय सुद्धा एकदम सुखा असतो आणि ती सुद्धा खूप सॅड असते. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं आणि किरण सुद्धा गप्पच असतो. सखी आता विचारते दोघांनाही, काय झालंय? तर जानू म्हणते, कुठे काय? जानू आता स्माइल तर करते, पण तिच्या चेहऱ्यावरून असं समजतं की काहीतरी खटकतंय, काहीतरी झालंय. त्यावर सखी म्हणते, चेहरे बघितले का स्वतःचे आरशात? असं वाटतं की परीक्षा द्यायला आलात. तर आता किरण मुद्दामच टॉपिक चेंज करतो आणि सांगतो, ते उन्हामुळे जरा आमची भांडणं झाली होती, पण ठीक आहे, आता सगळं ठीक आहे. त्यावर सखी म्हणते, बरं ठीक आहे, चला, ऑलरेडी लेट झालंय. सखी आता जानूला घेऊन समोर जाते. तर आता कान्हा किरणला म्हणतो, जान्हवीला फारच शॉक बसलाय वाटतं. तर किरण एकदम आता सिरियस होतो आणि म्हणतो, त्या सरकारला आहे ना, सोडणार नाहीये मी. कान्हा म्हणतो, थोडा वेळ थांब फक्त, तो माणूस येईलच आता फोन घेऊन. आणि तो एकदाचा फोन घेऊन आला ना की त्यामधून मी सरकारचा नंबर काढतो आणि डायरेक्ट कॉल करतो, मग बघूच काय म्हणणं आहे त्या बाईचं ते. असं आता डिस्कशन झालं असतं यांचं. आणि त्यानंतर दोघे सुद्धा आतमध्ये येतात आणि आता सखी सगळ्यांना म्हणत असते, स्वयंपाक करून झालाय, गोडाधोडाचं सगळं रेडी आहे, पण जेवायला बसायच्या आधी मला माझ्या आईला अक्षय तृतीयाचं गिफ्ट द्यायचंय. पुढे आता सखी अनाउन्समेंट करते आणि सगळ्यांना म्हणते, आज जे काही माझं आहे ना, ते माझं नव्हतंच कधी, ते फक्त माझ्या नावावर आहे. आई बाबांनी खूप कष्टाने उभं केलंय हे साम्राज्य, आपलं कामत साम्राज्य. मला तर अजिबात इंटरेस्ट नसतो आता ह्या गोष्टी ऐकण्यात, तरी त्यांना सहन करावं लागतं. असं आता सखी म्हणते, कामत एम्पायर, हे सगळं वैभव आता मी माझ्या आईच्या नावावर करणार आहे, असं ती मनस्विनीकडे बघत म्हणते. तर गौतम म्हणतो, 1 मिनिट. तर आता मनस्विनीला भीती वाटू लागते. तिला वाटत असतं गौतम काहीतरी गडबड करणार आहे. गौतम 1 सेकंड पॉज घेतो आणि स्माइल करत म्हणतो, या खास क्षणासाठी माझ्याकडून एक खास भेट. असं म्हणत गौतम एक महागाचा पेन सखी जवळ देतो सह्या करण्यासाठी प्रॉपर्टी पेपर्सवर. आता सखी म्हणते, वाव, सगळे खुश होतात आणि मनस्विनीच्या जीवात आता जीव येतो. तिला वाटलं असतं आधी 1 सेकंडसाठी की सगळा प्लॅन फ्लॉप होणार तिचा, पण तसं काहीच होत नाही. त्या सखी म्हणते, थँक्यू काका. आणि त्यानंतर ती म्हणते, मी पेपर्स घेऊन येते.
सखी आता देवघरात जाते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स तिच्या हाती घेते. तर मनस्विनीचं सगळं लक्ष सखीकडे असतं आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सकडे असतं. आता सखी बाहेर येते देवघरातून आणि हॉलमध्ये येते. तिच्याकडे बघत आता मनस्विनी तिच्या मनात म्हणते, ये सखी ये, किती मोठा प्रवास केलाय मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी. वाटेत येणारे कित्येक अडथळे मी बाजूला केले, त्यांना उडवलंय, जीव घेतलेत आणि आज माझं स्वप्न माझ्या समोर उभं आहे आणि हे सगळं आज माझ्या नावावर होणार आहे, सरकारच्या नावावर. आता ही मनस्विनी खूपच खुश असते. तिला वाटत असतं सगळं तिच्या नावावर होणार आहे. पण कान्हा सखीला थांबवतो सह्या करण्यापासून. ते नंतर. आता इथे प्रेझेंटमध्ये काय होतं, सगळेजण खुश असतात. सखी सुद्धा खूपच खुश असते आणि सखी म्हणते मनस्विनीला, या पेपर्सवर सह्या केल्या की हे सगळं वैभव तुझ्या नावावर होणार आई. आणि सखी आता एक एक पेपरवर सही करू लागते. तितक्यात काय होतं, कान्हा वाट बघत असतो फोनची. तर यांची बेल वाजते. सखी आता सह्या करायची मध्येच थांबते आणि बघू लागते कोण आलाय. तर कान्हाला समजतं आता कोण आलंय. तर कान्हा म्हणतो सगळ्यांना, मी बघतो, हा मी बघतो. असं म्हणत कान्हा लवकर बघतो चेक करण्यासाठी. फोन रिपेअर होऊन आला असतो आता आणि डिलिव्हरी बॉय घेऊन आला असतो तो यांच्या घरी. आणि हा डिलिव्हरी बॉय कान्हाला सांगून जातो की बॅटरी डाऊन आहे, चार्ज करून घ्याल. कान्हा आता परत येतो सगळ्यांच्या मध्ये आणि सखीला म्हणतो, एक अर्जंट काम आहे माझं, मी 2 मिनिटात आलो, खूप महत्वाचं आहे, हा अर्जंटच आहे जरा. तर सखी म्हणते, कान्हा काय झालं आणि कोण होतं. तर कान्हा म्हणतो, नाही नाही कोणी नाही, आलोच मी 2 मिनिटात. तर आता गौतम काका सुद्धा कान्हाला म्हणतो, काय रे कान्हा, इथे जे चाललंय त्यापेक्षा महत्वाचं काही असू शकतं का, थांब ना जरा. तर कान्हा रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, काका थोडा वेळ, मी 2 मिनिटात आलोच, तुम्ही करा ना कंटिन्यू. असं म्हणून कान्हा पटकन त्यांच्या खोलीत जातो. आणि सखी आता वरच बघत असते त्यांच्या रूमकडे आणि कान्हाकडे. आणि ती विचार करत असते की काय झालं अचानक. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, अगं सखी, तू हे सगळं माझ्या नावावर करतेयस, हे कान्हाला आवडलेलं नाही आहे का ग. आता मनस्विनी मुद्दामच करते हे सगळं, सखीच्या मनात ती भरून देत असते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, सखी तू एक काम कर ना, तू एकदा त्याच्याशी बोलून घे. अगं बाळा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू एकदा प्लीज कान्हाशी बोलून घे. पुढे ही मनस्विनी सखीला म्हणते, तसंही लग्नानंतर जे काही बायकोचं असतं ते नवऱ्याचंही असतं, काय ना फक्त नवरा तेवढा लायक हवा. सखी प्लीज बोल ना तू कान्हाशी. आता मा हे सगळं ऑब्झर्व करत असतात. तर पुढे आता ही मनस्विनी म्हणते, आणि मागच्या वेळेला सुद्धा तो आपल्यामध्ये नव्हता ग. सखी आता थोडा विचार करते याचा. कान्हा पटकन त्यांच्या खोलीत येतो आणि फोन चार्जला लावतो. कान्हा आता खूप घाई गडबडीत हे सगळं काम करत असतो. तर खाली आता इथे सखी या मनस्विनीला म्हणते, अगं नाही आई, असं नाही आहे काहीच, कदाचित कान्हाचं महत्वाचं काम असेल तेवढंच, म्हणून तो गेला असेल. त्यावर आता मनस्विनी म्हणते सखीला, हरकत नाही, तुझा इतका विश्वास आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. सखीला आता थोडं विचित्रच वाटतं आणि सखी म्हणते, आई तू असं का बोलतेस. तर ही मनस्विनी म्हणते, माहित नाही ग, पण हा मुलगा आहे ना कधी कधी विचित्रच वागतो, त्याच्या वागण्याची बोलण्याची कधी कधी संगतीच लागत नाही. आणि पुढच्या क्षणी आता मुद्दामच ही मनस्विनी म्हणते, नाही म्हणजे हा माझाच गैरसमज असेल, तू कर सही, कान्हा काही येणार नाही. तर सखी आता स्माइल करते पण तिचं लक्ष कान्हाकडेच असतं आणि ती वरती बघते. त्यानंतर ती परत सह्या करायला घेते आणि सगळेजण बघत असतात. आता इकडे आता कान्हा रूम मध्ये असतो आणि फोन थोडा चार्ज झाला असतो. कान्हा आता पटकन फोन ऑन करून बघतो तर त्याला कॉल लॉग मध्ये एक नंबर दिसतो. कॉल लॉग चेक केल्यावर कान्हाला एक गोष्ट समजते आणि कान्हा स्वतःला म्हणतो, ज्या दिवशी हा भरत भालेराव घरी आला त्या दिवशी त्याला फक्त एकच कॉल आला, तेही सामोरून. सरकारचा तर नंबर नसेल ना हा, असं म्हणून कान्हा तो नंबर डायल करतो. कॉल करून बघतो तो रिंग वाजत असते आणि मित्रांनो घरातूनच त्या फोनच्या रिंगटोनचा आवाज कान्हाला येत असतो. कान्हाला वाटतं आधी त्याला भासच होत आहे. तर कान्हा फोन कट करतो आणि परत त्याच नंबरवर तो कॉल करून बघतो. तर आता परत घरातूनच रिंगटोनचा आवाज येत असतो आणि मेन म्हणजे त्यांच्याच रूम मधून. तर कान्हा त्यांच्या खोलीच्या दाराजवळ जातो आणि एकदम दार उघडून तो बाहेर पडतो बघण्यासाठी की हा फोन नेमका कोणाचा आहे आणि आवाज नेमका कुठून येत आहे. खाली आता सखी सह्या करत असते तर गौतमने दिलेला पेन मध्येच बंद पडतो. तर ही मनस्विनी पुन्हा आता सखीकडे बघते. सखी आता पेन वगैरे झटकते आणि परत सही करण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा पेन चालतच नाही. कान्हा आता फोनच्या रिंगटोनचा आवाज घेत घेत बरोबर मनस्विनीच्या खोलीपर्यंत पोहोचला असतो. त्या रूम मध्ये ती तेजस्विनी बनून राहत असते. कान्हा आता या मनस्विनीच्या खोलीत आला असतो आणि तो सगळीकडे फोन चेक करू लागतो. त्याला आता समजतं की कपाटातून आवाज येत आहे. तर कान्हा पटकन कपाट उघडून बघतो. कान्हा आता ड्रॉअर वगैरे चेक करतो पण तिथे फोन नसतो. त्यानंतर तो साडी खाली चेक करतो तर बरोबर कान्हाला या सरकारचा फोन सापडतो, ते सुद्धा त्यांच्या घरातच. आणि हे बघून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते की तो ज्या सरकारला शोधत होता ती यांच्या घरीच आहे इतक्या दिवसापासून. हे कान्हाच्या आता लक्षात येतं
आता सगळी लिंक लागत असते. कान्हा सगळं आठवत असतो जुनं झालेलं. तिने एकदा कान्हाला म्हटलं असतं की सखीच्या हळवेपणाचा फायदा घेण्यासाठी तिला जखम कुठे करायची हे मला चांगलंच कळतं, असं तिने कान्हाला एकदा म्हटलं असतं. आणि तिने कसा एकदा खऱ्या तेजस्विनीचा फोटो सुद्धा जाळून टाकला होता सखी समोर, ते सुद्धा कान्हाला आठवतं. कान्हाच्या आता सगळं लक्षात येतं की या सरकारने कान्हाला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर का नेहमी नेहमी सह्या करायला लावल्या, कारण तिला सगळी प्रॉपर्टी हवी होती. आणि मग कसं तिने आता खरी तेजस्विनी बनून परत यांच्या घरात शिरली आणि कसं सखीच्या मनात टाकून दिलं की दानधर्म करायसाठी तिच्याकडे पैसेच नाहीये. आणि तिने मुद्दामच सखीच्या डोक्यात असं टाकलं असतं आणि सखीला म्हटलं असतं, तू मला थोडे पैसे देशील का ग? म्हणजे सखीला आता थोडं गिल्टी वाटायला लागेल की हे सगळं तर आईचंच आहे आणि आईला असं मागावं लागत आहे पैसे वगैरे. त्यानंतर तो ऍक्सिडेंटचा सीन सगळं आता कानाच्या डोळ्यासमोरून जातो फ्लॅशबॅक. आणि त्याला अगदी आता हे सुद्धा आठवतं की माने त्याला म्हटलं असतं की ती सरकार जर मेली नसेल तर 1% तरी तिच्या जिवंत असण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा वेदूने म्हटलं असतं की सगळ्यांनी नाश्ता करून घ्या, मेदू वडे आहे गरम गरम, पण या मनस्विनीने तेव्हा वेदूला म्हटलं असतं की मला फ्रुट्स देशील का, कारण ही मनस्विनी आधीपासून तिचा डाएट फॉलो करत आली आहे. तर थोडासा लांबवण्याचा प्रयत्न केला इथे. आणि कान्हा स्वतःला म्हणतो, बाप रे, म्हणजे जी दरीत पडली आहे ती खरी आई होती सखीची, खरी तेजस्विनी कामत. आणि आता जी बाई घरात आहे ती सरकार आहे. कानाला धक्काच बसतो आता आणि त्याला विश्वासच बसत नाही थोड्या वेळसाठी. काना थोडा वेळ घेतो समजण्यासाठी सगळं. आणि इथे खाली काय होतं, पेन चालत नसतो म्हणून ही मनस्विनी मुद्दामच सखीला म्हणते, नसेल होत तर राहू दे. सखी म्हणते, नाही नाही थांब ग. तर मला हे सगळं खूपच बोर होत असतं आणि माझे एक्सप्रेशन्स असतात काय यांचं नेहमीचं. सखी आता कोऱ्या कागदावर पेन चालवून बघते तर पेन आता चालायला लागतो. 2-3 वेळा झटकल्यावर तर आता मनस्विनीच्या जीवात परत जीव येतो आणि तिला वाटत असतं सगळं आता तिच्या नावावर होणार आहे. आणि सखीकडे बघत ती परत एकदा स्माइल करते सखीला दाखवण्यासाठी की तिचं सखीवर किती प्रेम आहे. आणि ती सखीची खरीच आई येते. तितक्यात तिथे आता कान्हा येतो एकदम धावतच आणि म्हणतो, थांबा बेबी सरकार. सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की असं कान्हाने का म्हटलं. सगळे कान्हाकडे पाहू लागतात. सखी सुद्धा आता सह्या करायची थांबते आणि कान्हाकडे बघत असते. पण या मनस्विनीचं लक्ष फक्त सखीकडे असतं, त्या पेनकडे असतं आणि प्रॉपर्टी पेपर्सकडे असतं. त्यानंतर ही मनस्विनी कान्हाकडे रागतच बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात फायनली आपल्याला पाहायला मिळणार आहे की ही मनस्विनी आता कान्हाला म्हणते, ती सगळ्यांसमोर कान्हाला म्हणते, अजून किती दिवस कान्हाच्या मागे लपून कामतांच्या घरी राहणार आहेस तू? किर्लोस्कर घराण्याची तुला आठवण नाही येत का कबीर? तर सखी विचारते, कबीर कोण आहे कबीर? तर त्यावर आता ही सरकार सगळ्यांसमोर म्हणणार की हाय कबीर, तुझा नवरा कबीर किर्लोस्कर. आणि पुढच्या क्षणी आपल्याला असं दाखवलं जातं की कान्हाला घराच्या बाहेर काढलंय आणि ही मनस्विनी आणि कान्हा बाहेर भेटतात कुठेतरी. आणि कान्हा तिला म्हणत असतो, बहुतेक तुम्ही विसरताय हे कुरुक्षेत्र आहे सरकार, इथे युद्ध होतं, धर्मयुद्ध. मी पुन्हा घरात येईल आणि या वेळेला मी तुमचा कार्ड बनून येईल. त्यावर ही मनस्विनी कान्हाला म्हणते, आय एम वेटिंग. असा नवीन प्रोमो आपल्याला दाखवण्यात आलाय शेवटी. तर यावरून समजतं की कान्हाला घराच्या बाहेर हाकलण्यात आलाय, किंवा असं पण होऊ शकतं की तो स्वतःच तिथून निघून आलाय, त्याचा खरा चेहरा सखी समोर आलाय आणि सगळ्यांसमोर आलाय म्हणून. पण मित्रांनो, आता सखी आणि कान्हा परत एकदा वेगळे होतील आणि सखीचा विश्वासघात होईल. पण ठीक आहे, सखीला लवकरच सत्य समजलं पाहिजे. कान्हाच्या हाती लवकरच तो पुरावा लागणार, ज्यामध्ये ही मनस्विनी तिच्या बहिणीला धक्का देताना दिसतीये. आणि सध्या तर ही मनस्विनी खरी तेजस्विनी बनूनच आणखी काही दिवस कामतांकडे राहणार आहे, जोपर्यंत कान्हा परत येत नाही आणि ठोस पुरावे दाखवून सखीला सिद्ध करून दाखवत नाही. पण सखीचा विश्वास तर बसला पाहिजे आता कान्हावर. तर बघूया मित्रांनो, आता येणाऱ्या भागात आणखी काय होणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हॅपी संडे.